नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 19 जून 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? मोटो जीपी इंडिया 2025 कोणत्या राज्यामध्ये होणार आहे किंवा कोणत्या राज्यामध्ये त्याच्यासाठी या ठिकाणी अप्रूव्हल मिळालेलं आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी, यूपी, उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? आता बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? खगोल भौतिकशास्त्र 2024 मधील कावली पुरस्कार नुकताच कोणाला जाहीर झालेला आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक ए, डेव्हिड चार्बोनो आणि पर्याय क्रमांक बी, सारा सिगर या दोन व्यक्तींना या ठिकाणी कावली पुरस्कार 2024 या ठिकाणी जाहीर झालेला आहे खगोल भौतिक शास्त्रासाठी. ठीक आहे, पहिलाच प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात. तर लगेच मागील वेगवेगळ्या महिन्यांमध्ये वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये केलेल्या कामकाजाबद्दल, दिलेल्या योगदानाबद्दल जे काही पुरस्कार देण्यात आलेले आहेत त्याच्यावरती आपण एकदा नजर टाकूया. लिहून घ्या. जागतिक जल पुरस्कार 2023-24 नोएडाला मिळालेला आहे. केपीपी नांबियार पुरस्कार 2024 एस सोमनाथ. 33वा जीडी बिर्ला पुरस्कार अदिती सेन डे. ब्रिटनच्या राजाकडून मानद नाईटहुड पदवी सुनील भारती मित्तल यांना. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 डॉक्टर प्रदीप महाजन. इंडिया यूके अचिव्हर्स अवॉर्ड जोया अख्तर आणि अस्मा खान यांना. फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान शेवलियर डे ला लीजन डी होनूर हा देण्यात आला आहे शशी थरूर यांना. इरास्मस प्राइज 2024 अमिताभ घोष. मिस वर्ल्ड ह्युमॅनिटेरियन पुरस्कार नीता अंबानी. पी.व्ही. नरसिंहराव स्मृती पुरस्कार रतन टाटाजी आणि 33वा सरस्वती सन्मान प्रभा वर्मा यांना देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. कोणाच्या हस्ते संसद भवन संकुलामध्ये नव्याने बांधलेल्या प्रेरणा स्थळाचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जगदीप धनकर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. काय नाव आहे? जगदीप धनकर यांच्या हस्ते संसद भवन संकुलनामध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या प्रेरणा स्थळाचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. एक्झाममध्ये तुम्हाला 100% विचारलं जाऊ शकेल की हे जे काही प्रेरणा स्थळ आहे ते कोणत्या ठिकाणी आहे किंवा कोणत्या ठिकाणी हे बांधण्यात आलेलं आहे. ठीक आहे, 2-3 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. आपले जे काही व्हाईस प्रेसिडेंट आहेत, उपराष्ट्रपती आहेत, जगदीप धनकर यांनी संसद संकुलातील प्रेरणा स्थळाचे उद्घाटन केले आहे, ज्याच्यामध्ये अनेक या ठिकाणी महत्त्वाचे नेते आणि स्वातंत्र्य सैनिकांचे स्टॅच्यू किंवा पुतळे या ठिकाणी बसवण्यात आलेले आहेत. या ठिकाणी हे जे काही प्रेरणा स्थळ आहे हे मान्यवरांच्या आणि इतर अभ्यासकांच्या सोयीसाठी तयार करण्यात आलेले आहे, जे संसद भवन संकुलामध्ये एकाच ठिकाणी हे सर्व महान नेते आणि सर्व स्वातंत्र्य सैनिकांच्या पुतळ्यांना पाहू शकतील आणि त्यांना या ठिकाणी आदरांजली अर्पण देखील करू शकतील. ठीक आहे, या ठिकाणी प्रत्येक पुतळ्याच्या समोर QR कोड सुद्धा बसवण्यात आलेला आहे, ज्याला स्कॅन करून त्यांच्या जीवनातून जे काही प्रेरणा आहे ते या ठिकाणी सहजपणे ते घेऊ शकतात. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. 7 श्रीमंत लोकशाहीच्या गटाच्या म्हणजेच कशाबद्दल बोलण्यात येत आहे? G7 बद्दल. तर त्या गटाच्या नेत्यांनी रशिया विरुद्धच्या लढाईमध्ये युक्रेनला पाठिंबा देण्यासाठी टिंबटिंब कर्ज देण्याचे मान्य केलेले आहे. 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जवळपास $50 बिलियन एवढं या ठिकाणी कर्ज देण्याचं मान्य केलेलं आहे. कोणाला? युक्रेनला. कशासाठी? तर रशिया विरुद्धच्या लढाईमध्ये पाठिंबा देण्यासाठी. एक पॉइंट लिहून घ्या. युक्रेनच्या लष्करी बजेट आणि पुनर्बांधणीच्या गरजा पूर्ण करण्याच्या उद्दिष्टाने हे कर्ज, हे लोन या ठिकाणी मान्य केलेले आहे. G7 बद्दल सांगायचं म्हटलं 3-4 पॉईंट्स लिहून घ्या. सर्वप्रथम G7 मध्ये 7 वेगवेगळे या ठिकाणी कंट्री आहेत. कोणकोणत्या? तर पहिलं लिहून घ्या कॅनडा, त्यानंतर फ्रान्स, त्यानंतर जर्मनी, त्यानंतर इटली, त्यानंतर जपान, त्यानंतर UK, US आणि EU म्हणजेच काय? युरोपियन युनियन. ठीक आहे, याची जी काही पहिली परिषद झाली होती ती 1975 मध्ये झाली होती फ्रान्स या ठिकाणी. दुसरी झाली होती 1976 मध्ये अमेरिका या ठिकाणी. लेटेस्ट सांगायचं म्हटलं तर 48व्या क्रमांकाची झाली 2022 मध्ये जर्मनी या ठिकाणी.
49 क्रमांकाची झाली 2023 मध्ये जपानमध्ये आणि लेटेस्ट 50व्या क्रमांकाची नुकतीच झालेली आहे 2-4 दिवसापूर्वी 2024 मध्ये इटली या ठिकाणी. आणि इटलीचे जे काही या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो प्राईम मिनिस्टर आहेत, पंतप्रधान आहेत, सध्या वर्तमानच्या कोण आहेत, जॉर्जिया मेलोनी. तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, जसं की कॅनडाचे जे काही पंतप्रधान आहेत त्यांचं नाव आहे जस्टिन ट्रुडो, फ्रान्सचे अध्यक्ष आहेत इमॅन्युअल मॅक्रॉन, जर्मनीचे चान्सलर आहेत या ठिकाणी कोण आहेत तर राजा तिसरा, चार्ल्स राजा तिसरा, लक्षात घ्या. इटलीचे आहेत पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, जपानचे पंतप्रधान आहेत फ्युमियो किशिदा, यूकेचे आहेत पंतप्रधान ऋषी सुनक, यूएसचे अध्यक्ष आहेत जो बायडन. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 4. अलीकडेच भारतातील कोणत्या टायगर रिझर्वमध्ये पहिले बायोस्फिअर रिझर्व या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. एक पॉइंट लिहून घ्या, महत्वाचं आहे. हे टायगर रिझर्वमध्ये पहिले बायोस्फिअर आहे अशा प्रकारचं हे तयार करण्यात आलं आहे, त्याच्यामुळे डायरेक्ट प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. उत्तराखंडबद्दल सांगायचं म्हटलं तर लिहून घ्या, स्थापना झाली 9 नोव्हेंबर 2000 साली. मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंह धामी, राज्यपाल आहेत गुरमीत सिंह आणि राजधानी आहे देहराडून. 5 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, जिम कॉर्बेट, राजाजी, व्हॅली ऑफ फ्लावर्स, नंदा देवी आणि गंगोत्री. आणि 2 महत्त्वाचे धरण आहेत, टेहरी आणि कोटेश्वर. पुढचा प्रश्न क्रमांक 5. हेमिस फेस्टिवल, हेमिस उत्सव कोणत्या राज्यामध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये सुरू करण्यात आलेला आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, लद्दाख हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर लद्दाख या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत हेमिस उत्सव या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे किंवा सुरू झालेला आहे. 2-3 पॉइंट लिहून घ्या. लद्दाखमधील हेमिस गोम्पा या सर्वात मोठ्या मठामध्ये साजरा केला जातो. 17व्या शतकामध्ये लद्दाखचा राजा देसकॉन्ग नामग्याल यांचा मुलगा गालरास रिनपोचे याने स्थापन केल्यापासून हा उत्सव साजरा केला जात आहे. आणि हेमिस फेस्टिवल हा बौद्ध आणि तिबेटी समुदायांचा सर्वात मोठा सांस्कृतिक उत्सव आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न या ठिकाणी अजून एक गोष्ट लक्षात घ्या, हा जो काही हेमिस उत्सव हा जो काही प्रश्न आहे तो खास करून रेल्वे असेल, पोलीस भरती असेल, अशा SSC भरती असेल या परीक्षांमध्ये रिपीट विचारण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे स्टार मार्क करून ठेवा. हेमिस उत्सव कुठे आहे? लद्दाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये साजरा करण्यात येत असतो. लद्दाख बद्दल सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी लद्दाख हा अगोदर एक जम्मू आणि काश्मीर राज्याचा भाग होता. त्याच्यानंतर काय झालं, ऑगस्ट 2019 मध्ये भारतीय संसदेने एक कायदा पार केला ज्याच्याद्वारे 31 ऑक्टोबर 2019 ला लद्दाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला. राजधानी आहे लेह, कारगिल आणि गव्हर्नर आहेत BD मिश्रा. पुढचा प्रश्न क्रमांक 6. कोणत्या राज्याच्या पोलिसांनी अंमली पदार्थाची मागणी आणि पुरवठा याबाबत गुप्तचर माहिती गोळा करण्यासाठी सीमावर्ती गावांमध्ये मिशन निश्चित सुरू केलेलं आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पंजाब पोलीस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. याच्या मागचा उद्देश काय आहे तर जे काही ड्रग्ज वगैरे असतात किंवा अंमली पदार्थांची जे काही सप्लाय किंवा डिमांड असतो याच्याबद्दल गुप्तचर माहिती गोळा करणे हा या मिशन निश्चितच्या मागचा मेन एम आहे, पर्पज आहे, उद्देश आहे. पर्याय क्रमांक सी, पंजाब पोलीस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 7. कझान जे की रशिया या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ब्रिक्स गेम्समध्ये भारताने कोणत्या खेळामध्ये पहिले सुवर्ण पदक जिंकलेले आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, वुशू. पहा या ठिकाणी WUSHU वुशू. तुम्ही म्हणताल सर हा वुशू जो काही किंवा वुशू हा जो काही खेळ आहे तो नेमका कोणत्या प्रकारचा खेळ आहे? तर लिहून घ्या, वुशू ही एक मार्शल आर्ट्स आहे. याच्यासाठी हा एक चीनी शब्द आहे वुशू, ज्याला आपण सोप्या भाषेमध्ये मार्शल आर्ट्स असं देखील म्हटलं जातं. तर हे जे काही कझान ठिकाणी रशियामध्ये ब्रिक्स गेम्समध्ये भारताने वुशू प्रकारच्या खेळामध्ये पहिले सुवर्ण पदक जिंकलं आहे. मग तुम्हाला विचारलं जाईल की हे जे काही पहिलं सुवर्ण पदक जिंकलं आहे वुशू खेळाडूने, त्या खेळाडूचं नाव काय आहे? लिहून घ्या, अपर्णा दहिया असं त्यांचं नाव आहे. त्यांनी भारताला पहिले सुवर्ण पदक जिंकून दिलेले आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8. सुधारित केलेल्या किंवा रिवाइज्ड NCERT मध्ये कोणत्या पाठ्यपुस्तकामध्ये अयोध्यावादाचे पुनर्लेखन या ठिकाणी आठवलेले आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 12वीच्या पुस्तकामध्ये किंवा 12वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये अयोध्यावाद डिस्प्यूट जे काय आहे त्याच्याबद्दल जे काही पुनर्लेखन आहे ते या ठिकाणी हटवण्यात आलेलं आहे. 2-4 पॉईंट ते लिहून घ्या. सुधारित NCERT इयत्ता 12वीच्या राज्यशास्त्राच्या पाठ्यपुस्तकामध्ये बाबरी मशिदीचा उल्लेख नाही, परंतु त्याचा उल्लेख 3 घुमट रचना असा या ठिकाणी करण्यात आलेला आहे. तसेच अयोध्या विभाग
4 ते 2 पानापर्यंत या ठिकाणी कापलेलं आहे आणि पूर्वीच्या आवृत्तीतील तपशिलावरती तपशील या ठिकाणी हटवलेला आहे. ठीक आहे. NCERT फुल फॉर्म काय? नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद असं मराठीमध्ये म्हणता येईल, ज्याची स्थापना 1961 झाली आणि NCERTचे सध्याचे डिरेक्टर आहेत, संचालक आहेत दिनेश सकलानी असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. स्मृतिवन भूकंप स्मारक संग्रहालयाला युनेस्कोचा प्रिक्स वर्साय पुरस्कार मिळालेला आहे. हे भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? स्मृतिवन भूकंप स्मारक असं विचारण्यात आलेलं आहे. 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. हा प्रश्न का महत्वाचा आहे लिहून घ्या. जगातील 7 सर्वात सुंदर संग्रहालयापैकी एक म्हणून याला ओळखलं जातं. एखाद्या भारतीय संग्रहालयाचा त्याच्या स्थापत्य आणि डिझाईन उत्कृष्टतेसाठी अशी जागतिक मान्यता मिळण्याची ही एक पहिलीच वेळ आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि अजून एक पॉईंट लिहून घ्या. हजारो झाडांच्या हिरवाईमध्ये भुजिया टेकडीवर बांधलेले असल्याने या संग्रहालयाची या ठिकाणी रचना अद्वितीय आहे अशी मानली जाते आणि याला या ठिकाणी प्रिक्स वर्साय या युनेस्कोच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. कुठे आहे? गुजरातमध्ये. या राज्याची स्थापना कधी झाली? 1 मे 1960 ला. याच दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि याच दिवशी आपण या ठिकाणी इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो. मुख्यमंत्र्यांचं नाव आहे भूपेंद्र पटेल, राज्यपालांचं नाव आहे आचार्य देवव्रत आणि राजधानी आहे गांधीनगर. 3 महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, गीर, ब्लॅकबक आणि वनसदा, आणि 5 महत्वाचे धरण आहेत, सरदार सरोवर, उकाई, काढना, दंतीवाडा आणि धारोई. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. भारतीय लष्कराला स्वदेशी बनावटीच्या टिंबटिंब आत्मघातकी ड्रोनची पहिली खेप या ठिकाणी मिळालेली आहे. 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नागास्त्र 1. हे जे काही नागास्त्र 1 आहे याच्या आत्मघातकी ड्रोनची पहिली खेप या ठिकाणी भारतीय लष्कराला मिळालेली आहे. आणि या ठिकाणी 2-3 पॉईंट लगेच लिहून घ्या. नागपूर स्थित सोलार इंडस्ट्रीने हे प्राणघातक ड्रोन विकसित केले आहे. हे ड्रोन हवेमध्ये लक्षाभोवती फिरतात आणि आत्मघातकी हल्ले करतात. भारतीय लष्कराने आणीबाणीच्या खरेदी अधिकाराअंतर्गत 480 लॉटरिंग युद्ध सामग्री पुरवण्याचे आदेश दिले होते. त्याच्यापैकी 120 या ठिकाणी आता भेटलेले आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. भारत आणि टिंबटिंब सरकार 26 राफेल सागरी विमानांसाठी करारावरती बोलणी करत आहे. 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, फ्रान्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. भारत आणि फ्रान्स राफेल विमान म्हणले की लगेच लक्षात ठेवायचं की फ्रान्स देशाबद्दल बोलण्यात येत आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. भारतीय नौदलासाठी 26 राफेल सागरी लढाऊ विमानांच्या महत्त्वपूर्ण कराराची किंमत आणि इतर संबंधित मुद्द्यांवरती भारत आणि फ्रान्स यांच्यामध्ये वाटाघाटी सुरू आहेत. एकूण या प्रकल्पासाठी 50,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च अपेक्षित आहे आणि या अपग्रेड केलेल्या विमानांचा इंडियन एअरफोर्स ताफा 36 वरून आता 62 पर्यंत होणार आहे. आणि ही विमाने भारतीय नौदलाच्या INS विक्रमादित्य आणि INS विक्रांत या विमानवाहू युद्धनौकांमधून चालवली जाणार आहेत. फ्रान्सबद्दल सांगायचं म्हटलं तर अध्यक्ष आहेत इमॅन्युअल मॅक्रॉन, पंतप्रधान आहेत गॅब्रियल अटल, राजधानी आहे पॅरिस आणि चलन वापरलं जातं युरो. पुढचा प्रश्न, शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. भारतीय कला आणि संस्कृती लोकांपर्यंत नेण्यासाठी कोणती संस्था आणि संसद टीव्ही यांनी सामंजस्य करार केलेला आहे? तर पर्याय क्रमांक ए, इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्स आणि संसद टीव्ही यांनी या ठिकाणी करार केलेला आहे. कशासाठी? तर या ठिकाणी जी काही भारतीय कला आहे आणि संस्कृती आहे, कल्चर आहे, हे या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचवणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे, उद्देश आहे. सर्व गोष्टी समजल्या? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, भारतीय लष्कराने नुकतीच कोणती देखरेख प्रणाली सुरू केलेली आहे? सेना जीवन, वीर रक्षक, विद्युत रक्षक की भारत रक्षक? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकं जास्ती महत्त्वाचं सुद्धा असणार आहे. तर लगेच जून महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 जूनला असतो जागतिक दूध दिवस, 2 जूनला 2 दिवस असतात आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस, 3 जून जागतिक सायकल दिवस, 5 जून जागतिक पर्यावरण दिवस, 7 जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस, 8 जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस,
12 जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस, 14 जून जागतिक रक्तदाता दिवस, 15 जून जागतिक पवन दिवस, 20 जून जागतिक निर्वासित दिवस, 21 जूनला 3 दिवस असतात, जागतिक संगीत दिवस, जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योगा दिवस, 23 जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस, 26 जून अंमली पदार्थाचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि शेवटी 30 जूनला असतो जागतिक लघुग्रह दिवस. क्लिअर?